In last lecture, we studied crop rotation, benefits of crop rotation and tillage practices. In last chapter, we studied crop rotation, benefits of crop rotation and tillage practices. याबद्दलची माहिती आपण लास्ट लेक्चर म्हणजेच लेक्चर नंबर 21 मध्ये पाहिलेली आहे. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न द लेक्चर नंबर 22. आज आपण लेक्चर नंबर 22 पाहणार आहोत. यामध्ये लेक्चरचं टायटल आहे टिलेज फॉर सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन, म्हणजे मशागत ही माती किंवा मृदा आणि पाणी संवर्धनासाठी कशी उपयोगी पडते. मशागत केल्यामुळं पाण्याचं आणि मातीचं संधारण, संवर्धन म्हणजे संधारण कसं होते किंवा ते कॉन्झर्वेशन कसं होते याबद्दलची माहिती आपण लेक्चर नंबर 22 मध्ये पाहणार आहोत. तर बघूया आता. टिलेज इज अ इम्पॉर्टंट प्रॅक्टिस इन क्रॉप कल्टिव्हेशन. टिलेज ही एक इम्पॉर्टंट प्रॅक्टिस आहे. कशामधली? तर क्रॉप कल्टिव्हेशनमध्ये. कशासाठी वापरायचं टिलेज? फॉर इम्प्रूव्हिंग द सॉइल स्ट्रक्चर अँड प्रायमरी टूल फॉर कॉन्झर्वेशन ऑफ द लँड. प्रायमरी टूल आहे, प्रथमोपचारच्या म्हणतो. प्रायमरी टूल म्हणजे साधन आहे. कशाचं साधन आहे? तर कॉन्झर्वेशन ऑफ लँड, जमिनीचे संधारण करण्यासाठी. टिलेज प्रॅक्टिस प्रोव्हाइड्स ए फेवरेबल कंडिशन विथ फाईन बेड फॉर सीड प्लेसमेंट. टिलेज प्रॅक्टिस काय प्रोव्हाइड करते? तर फेवरेबल कंडिशन म्हणजे वातावरण तयार करते. कशासाठी वातावरण तयार करते? तर विथ फाईन बेड म्हणजे बिया लावण्यासाठी किंवा बिया पेरण्यासाठी जे काही उपयुक्त गोष्टी आहेत त्या आपल्याला टिलेजपासून मिळतात. म्हणजे वाफे तयार करणे असतील किंवा रान तयार करणं असेल किंवा सरी तयार करणं असेल, ह्या गोष्टी टिलेजमध्ये येतात, म्हणजे मशागतीमध्ये येतात. आणि जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता किंवा उगवण वाढवण्यासाठी सुद्धा टिलेज गरजेचं आहे. विच प्रमोट्स हेल्दी प्लांट ग्रोथ. आणि त्यामुळे काय होते? तर प्लांट ग्रोथ ही हेल्दी होते, म्हणजे झाड चांगलं वाढतं. टिलेज कंट्रोल्स सॉइल इरोजन. टिलेज सॉइल इरोजन कंट्रोल करतं ड्यू टू इट्स सेव्हरल इफेक्ट ऑन सॉइल सच ॲज ॲग्रिगेशन, सरफेस सीलिंग अँड इन्फिल्ट्रेशन अँड रेजिस्टन्स टू सॉइल इरोजन. म्हणजे टिलेजचे फायदे आहेत. टिलेजचे इफेक्ट काय काय आहेत सॉइलवरती? सच ॲज ॲग्रिगेशन म्हणजे पार्टिकल एकत्र येणं, सरफेस सीलिंग म्हणजे सरफेस पूर्ण असं सील करणं, इन्फिल्ट्रेशन जमिनीमध्ये पाणी मुरणं, त्याचबरोबर रेजिस्टन्स टू सॉइल इरोजन आणि सॉइल इरोजनला प्रतिकार करण्याचं काम हे टिलेज करतं. त्यानंतर द एक्सेसिव्ह टिलेज और इम्प्रॉपर टिलेज ऑपरेशन्स ऑफ इम्प्रॉपर सॉइल मॉइश्चर कंडिशन. एक्सेसिव्ह टिलेज म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त मशागत असेल किंवा इम्प्रॉपर टिलेज ऑपरेशन म्हणजे व्यवस्थितरित्या न केलेलं ऑपरेशन, टिलेज ऑपरेशन. ते काय करतं? ऑफ इम्प्रॉपर सॉइल मॉइश्चर कंडिशन. म्हणजे इम्प्रॉपर सॉइल मॉइश्चर कंडिशन म्हणजे जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे त्यानुसार सुद्धा टिलेज प्रॅक्टिस डिपेंड असणार आहे. टेंड्स टू इन्क्रीज द सॉइल क्रेडिबिलिटी ड्यू टू डिस्ट्रक्शन ऑफ सॉइल स्ट्रक्चर. त्यामुळं सॉइल स्ट्रक्चर हे डिस्ट्रक्ट होतं. रिझल्टेड इनटू सिग्निफिकंट सॉइल लॉस. त्यामुळं सॉइल लॉस किंवा मातीचा ऱ्हास घडून येतो. मीन्स प्रॉपर टिलेज प्रॅक्टिस अँड ऑप्टिमम मॉइश्चर कंडिशन इज इम्पॉर्टंट फॉर सॉइल कॉन्झर्वेशन. त्यामुळं प्रॉपर टिलेज प्रॅक्टिस आणि ऑप्टिमम सॉइल मॉइश्चर म्हणजे योग्य प्रमाणामध्ये मातीमध्ये ओलावा आणि प्रॉपर टिलेज प्रॅक्टिस ह्या सॉइल कन्झर्वेशनसाठी महत्त्वाच्या आहेत. टू ऑब्टेन बेस्ट रिझल्ट फॉर
soil conservation, following point is to be considered. जर टिलेज पासून आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळवायचा असेल तर खाली पॉइंट्स विचारात घेणं गरजेचं आहे. पहिला पॉइंट आहे ॲज पर रिक्वायरमेंट टिलेज प्रॅक्टिस इज टू बी कॅरीड आउट. ॲज पर रिक्वायरमेंट म्हणजे जर गरज असेल तरच टिलेज प्रॅक्टिस करायची. वेन सॉइल मॉइश्चर इज इन फेवरेबल लिमिट टिलेज प्रॅक्टिस इज टू बी परफॉर्म. ज्यावेळेस सॉइल मॉइश्चर हे फेवरेबल लिमिटमध्ये असेल म्हणजे योग्य प्रमाणामध्ये असेल त्यावेळेस टिलेज प्रॅक्टिस परफॉर्म करायची. म्हणजे काय तर जमिनीमध्ये वापसा कंडिशन नाही आणि आपण कुळव किंवा हेरोईन चालू केलं तर ते ऑपरेशन प्रॉपरली होणार नाही. त्यामुळं फेवरेबल लिमिटमध्ये सॉइल मॉइश्चर असेल तर त्याच वेळेस टिलेज प्रॅक्टिस परफॉर्म करायची. अकॉर्डिंग टू टाइप्स ऑफ सॉइल, टोपोग्राफी अँड क्रॉप ग्रोन, द डेप्थ ऑफ प्लॉविंग इज टू बी व्हॅरिड. प्लॉविंगची डेप्थ म्हणजे नांगरणीची खोली कशावर डिपेंड असणार आहे तर टाइप्स ऑफ सॉइल, मातीचा प्रकार कोणता आहे, टोपोग्राफी कशी आहे आणि कोणतं क्रॉप ग्रोन करायचं आहे त्यानुसार प्लॉविंगची डेप्थ ही डिपेंड असणार आहे. जनरली टिलेज ऑपरेशन आर टू बी परफॉर्म अक्रॉस द मेजर स्लोप ऑफ द लँड. जनरली टिलेज ऑपरेशन कसं परफॉर्म करायचं तर अक्रॉस द मेजर स्लोप ऑफ द लँड. अक्रॉस द मेजर स्लोप ऑफ द लँड the portion of gully or stream tillage depth should be minimum. ज्या ठिकाणी गळी किंवा थोडाफार खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी डेप्थ ऑफ टिलेज शुड बी मिनिमम. टिलेजची डेप्थ मिनिमम ठेवायची कशासाठी सो दॅट इरोजन विल बी लेस. आणि त्यामुळं इरोजन लेस म्हणजे कमी होतं. हे कशासाठी गोष्टी आहेत तर to obtain the best result of soil conservation. Soil conservation साठी बेस्ट रिझल्ट जर आपल्याला मिळवायचा असेल टिलेज पासून तर ह्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे टाइप्स ऑफ टिलेज. टिलेजचे टाइप्स कोणकोणते आहेत त्या ठिकाणी सुरुवातीला या याच्यामध्ये फक्त मल्च टिलेज दिलेला आहे. बघा देर आर different types of modified tillage practices. त्या ठिकाणी टिलेज प्रॅक्टिसेसच्या वेगवेगळे प्रकार आहेत विथ द स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोव्हाइडिंग बेटर सॉइल अँड प्लांट रिलेशन. त्यामध्ये काय प्रोव्हाइड करतात तर बेटर सॉइल अँड प्लांट रिलेशन म्हणजे झाड हे मातीवर वाढणार आहे तर माती योग्य प्रमाणामध्ये आणण्याचं काम हे टिलेज करतं. रिड्युसिंग द रन ऑफ ते काय रिड्यूस करणार आहे रन ऑफ रिड्यूस करणार आहे आणि सॉइल इरोजन सुद्धा रिड्यूस करणार आहे अँड इन्क्रीजिंग द इन्फिल्ट्रेशन कॅपॅसिटी. आणि टिलेज काय इन्क्रीज करणार आहे इन्क्रीजिंग द इन्फिल्ट्रेशन कॅपॅसिटी ऑफ द सॉइल. द इम्पॉर्टंट टिलेज प्रॅक्टिसेस आर म्हणजे त्यांनी इम्पॉर्टंट टिलेज प्रॅक्टिसेस मधली फक्त एक प्रॅक्टिस इथं डिस्क्राईब केली आहे आणि ती आहे मल्च टिलेज. ती आहे मल्च टिलेज. बघा आता यामध्ये मल्च टिलेज इज अचीव्ड बाय मेकिंग द क्लॉडी सॉइल सरफेस. हे कसं मिळवायचं तर सॉइल सरफेस क्लॉडी म्हणजे काय करायचं तर जे काही मातीमध्ये ढेकळं वगैरे आहे और मॅच विथ द हेल्प ऑफ क्रॉप और फार्म रेसिड्यूज. आपण जे मल्चिंग करतो म्हणजे थोडक्यामध्ये उन्हाळ्यामध्ये ऊस तुटून गेला कारखान्याला ऊस तुटून गेला त्यानंतर 5 टाका तसेच ठेवतो म्हणजे ते आच्छादन असतं. आच्छादन म्हणजे काय त्या 5 टाकामुळं जमिनीमध्ये थोडाफार ओलावा टिकून राहतो. जर पाण्याचा तुटवडा कमी असेल तर शेतकरी हे असं आच्छादन वापरतो म्हणजे त्याला मल्चिंग करायचं. तर हे कसं अचीव करायचं बाय मेकिंग द क्लॉडी सॉइल सरफेस. क्लॉडी सॉइल सरफेस म्हणजे काय तर
जमिनीमध्ये जे काही किंवा मातीमध्ये जे काही ढेकळं आहे ते ढेकळाचा सरफेस तयार करायचा किंवा मॅच विथ क्रॉप ऑफ फार्म रेसिड्यूज, जे काही रेसिड्यूज लेफ्ट झालेले आहेत शेती करत असताना, म्हणजे चिपाडा असते किंवा जनावरांनी खाऊन टाकलेली वैरण असेल किंवा बुसकट असेल, ह्या गोष्टी जरी वापरल्या तरी चालतात. इट इज अन इफेक्टिव्ह मेजर टू कंट्रोल सॉइल इरोजन. सॉइल इरोजन कंट्रोल करण्यासाठी हे इफेक्टिव्ह मेजर आहे. इट इज अन इफेक्टिव्ह मेजर टू कंट्रोल सॉइल इरोजन अँड कॉन्झर्वेशन ऑफ मॉइश्चर. यामुळं मॉइश्चर किंवा ओलावा धरून राहतो. द क्रॉप रेसिड्यूज इज यूज्ड फॉर मल्चिंग प्रॅक्टिसेस. क्रॉप रेसिड्यूज म्हणजे जे काही पिकांचे राहिलेले अवशेष आहेत ते सुद्धा मल्चिंग ऑपरेशनसाठी वापरलेले असू शकतात. सायमल्टेनियसली फार्म ऑपरेशन आर कॅरिड आउट. त्यामुळे जे काही शेती मशिनरी आहेत त्या सुद्धा कॅरिड आउट केल्या जातात. इट इज डिफाइंड ॲज a method which permit the crop to grow where all or most of the residues from previous crop are left on the soil surface. म्हणजे काय, मल्चची त्यांची डेफिनेशन दिलेली आहे. काय म्हणते ते, इट इज डिफाइंड ॲज अ मेथड. ही व्याख्या अशी तयार केली की ही एक मेथड आहे. यामध्ये काय परमिट केलं जातं, विच परमिट द क्रॉप ग्रो. यामध्ये विच परमिट द क्रॉप टू ग्रो म्हणजे पीक वाढत असतं. तर ऑल ऑर मोस्ट, आणि त्या ठिकाणी ऑल ऑर मोस्ट म्हणजे सर्व किंवा त्यातले थोडे किंवा जास्तीत जास्त, थोडे नाही, ऑल ऑर मोस्ट म्हणजे सर्व किंवा जास्तीत जास्त ऑफ रेसिड्यूज म्हणजे निघून गेलेल्या पिकांचा जो काही राहिलेला भाग आहे, रेसिड्यूज फ्रॉम प्रिव्हियस क्रॉप आर लेफ्ट ऑन दी सॉइल सरफेस. प्रिव्हियस क्रॉपचं जे काय रेसिड्यूज आहे ते सॉइल सरफेसवरती लेफ्ट म्हणजे तसेच ठेवले जातात. यालाच मल्च टिलेज असं म्हणायचं. त्यानंतर बेनिफिट्स ऑफ मल्चेस आर गिव्हन. त्या ठिकाणी त्यांनी बेनिफिट्स ऑफ मल्चेस दिलेले आहेत आणि हेच थोडंफार वेगळं हे लेक्चर नंबर 23 मध्ये आहे. बेनिफिट्स ऑफ मल्चमध्ये तर बेनिफिट्स ऑफ मल्चेस तर इथं पण आपण पाहूयात. ड्यू टू इंटरसेप्शन ऑफ फॉलिंग रेनड्रॉप ऑन मल्च म्हणजे वरनं पडणारा पाण्याचा किंवा पावसाचा जो काही थेंब सुरुवातीला मल्चवरती पडणार. द कायनेटिक एनर्जी ऑफ रेनड्रॉप डेसिपेट्स. त्या पडणाऱ्या रेनड्रॉपची कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीज ऊर्जा, ही ऊर्जा कमी होणार. विच रिझल्टेड इनटू रिडक्शन ऑर इलिमिनेशन ऑफ स्प्लॅश इरोजन. म्हणजे मल्चिंगमुळे कुठलं इरोजन कंट्रोल झालं, तर स्प्लॅश इरोजन कंट्रोल झालं. कशामुळे कंट्रोल झालं, तर ड्यू टू डिस्पर्सिंग ॲक्शन ऑन द सॉइल स्ट्रक्चर. सॉइल स्ट्रक्चरवरती डिस्पर्सिंग ॲक्शन जे आहे ती घडून येणार आहे. पहिल्या पॉईंटमध्ये एक तरी क्लिअर झाला असेल तुम्हाला की स्प्लॅश इरोजन कंट्रोल झालेला आहे. कशामुळे स्प्लॅश इरोजन कंट्रोल झालेला आहे, तर जो काही फॉलिंग रेनड्रॉप आहे तो सुरुवातीला मल्चवरती पडलेला आहे आणि त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी किंवा गतीज ऊर्जा ही कमी झालेली आहे. हे झालं पहिल्या पॉईंटमध्ये. त्या ठिकाणी डिस्पर्सिंग ॲक्शन हा सुद्धा शब्द आपण बघितलेला आहे. 2 नंबर, द मल्च टिलेज इन्क्रीजेस द इन्फिल्ट्रेशन कॅपॅसिटी ऑफ द सॉइल. मल्च टिलेज काय इन्क्रीज करणार आहे, तर मल्च टिलेज इन्क्रीजेस द इनफिल्ट्रेशन कॅपॅसिटी ऑफ द सॉइल. काय इन्क्रीज करणार आहे, तर मल्च टिलेज इन्क्रीजेस द इनफिल्ट्रेशन कॅपॅसिटी ऑफ द सॉइल. सॉइलची इनफिल्ट्रेशन कॅपॅसिटी वाढवणार आहे ऑफ द सॉइल विच मेंटेन द अप्पर सॉइल सरफेस मोर परमिएबल. वरचा जो काही सॉइल सरफेस आहे तो परमिएबल होणार आहे. मल्च क्रिएट द ऑब्स्टॅकल्स. मल्च काय तयार करणार आहे, ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडथळे तयार करणार आहे ओव्हर द सॉइल सरफेस. सॉइल सरफेसवरती ते अडथळे तयार करणार आहे अँड रिड्युसेस द व्हेलॉसिटी ऑफ रनऑफ. त्यामुळं रनऑफची व्हेलॉसिटी रिड्यूस होणार आहे. विच कंट्रोल द सीट इरोजन.
अडथळे तयार झाल्यामुळं रनऑफची व्हेलॉसिटी जी आहे विच रिड्युसेस द व्हेलॉसिटी ऑफ सरफेस रनऑफ रनऑफची व्हेलॉसिटी रिड्यूस होणार कंट्रोल्स सॉइल इरोजन. त्यामुळे काय कंट्रोल होणार तर सॉइल इरोजन ड्यू टू मल्चिंग सॉइल सरफेस मेंटेन रिलेटिव्हली कूल. सॉइल सरफेस रिलेटिव्हली कूल म्हणजे थंड राहतो अँड मॉइस्ट विच इसेन्शियल फॉर गुड प्लांट ग्रोथ. आणि हा सरफेस कूल राहणं किंवा थंड राहणं हे कशासाठी गुड आहे किंवा कशासाठी चांगलं आहे तर प्लांट ग्रोथसाठी म्हणजे झाडाच्या वाढीसाठी. त्यानंतर ड्यू टू मल्चिंग हायड्रोथर्मल एन्व्हायरमेंट इज क्रिएटेड. त्या ठिकाणी हायड्रोथर्मल एन्व्हायरमेंट क्रिएट होतं. परंतु हे हायड्रोथर्मल एन्व्हायरमेंट कुठं क्रिएट होणार आहे इन द रूट झोन ऑफ द क्रॉप. पिकांची जी काही मुळं आहे तिथं हायड्रोथर्मल एन्व्हायरमेंट क्रिएट होणार आहे आणि काय होणार आहे तर रिझल्टेड इन गुड ग्रोथ ऑफ द प्लांट. आणि त्या ठिकाणी पिकांची वाढ ही चांगली होणार आहे. सरफेस इव्हॅपोरेशन इज कंट्रोल. सरफेस इव्हॅपोरेशन जे आहे किंवा बाष्पीभवन जे आहे ते सुद्धा कंट्रोल करण्याचं काम हे मल्चिंग करतं. सरफेस इव्हॅपोरेशन इज कंट्रोल ड्यू टू म्हणजे जे काय बाष्प आहे किंवा पाणी जे काय वाफेच्या रूपात बाहेर जाणार आहे ते कंट्रोल करण्याचं काम हे मल्चिंग करणार आहे. क्रॉप यील्ड इज इन्क्रीजेस आणि क्रॉप यील्ड पिकाचं उत्पादन सुद्धा वाढणार आहे. हे झाले बेनिफिट्स मल्चेस आणि हेच बेनिफिट्स आपण लेक्चर नंबर 23 मध्ये पण पाहणार आहोत. इथं पण ते आहे इथं पण ते आहे पण आपण ह्या टॉपिकमध्ये हे कव्हर केलेलं आहे आणि तिथं सुद्धा घेणारच आहोत. इथं हे लेक्चर नंबर 22 समाप्त होतं. 22 नंबर लेक्चरमध्ये काय करतात टिलेज फॉर सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन, त्यानंतर टाइप्स ऑफ टिलेज प्रॅक्टिस आणि मल्च टिलेज इतके पॉइंट्स इथं कव्हर केलेले आहेत. मल्च टिलेजचे या ठिकाणी 7 बेनिफिट्स दिलेले आहेत. हेच पुढे लेक्चर नंबर 23 मध्ये पण रिपीट तेच आहे. क्रॉप यील्ड इज इन्क्रीजेस म्हणजे पिकांचं उत्पादन वाढतं. एवढं सगळं तुम्ही केलं म्हणजे मॉइश्चर बाहेर न जाऊन देणं, इरोजन न होऊ देणं, हायड्रोथर्मल एन्व्हायरमेंट क्रिएट करणं, त्यामुळे पिकांचं उत्पादन ऑटोमॅटिकली वाढणार आहे. इथं लेक्चर नंबर 22 समाप्त होतं.